पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी ही माहिती दिली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या 25 किंवा 26 तारखेला घोषणा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवार महाविकास आघाडीसोबत येतील अशी माहिती दिली गेलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची 25 किंवा 26 तारखेला घोषणा होऊ शकते आणि हा एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतो। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। आज घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। आज घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असताना आता पुण्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होतीये, तशी माहिती नेत्यांकडून दिली जाते। काय समीकरणं पुण्यामध्ये पाहायला मिळतील? प्रज्ञा, आपण सातत्यानं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची या निमित्तानं मानली पाहिजे, कारण त्यांना स्पष्ट म्हटलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जर अजित पवारांना यायचं असेल तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे। शरद पवारांना कोर कमिटीची देखील सोमवारी बैठक घेतली, त्यामध्ये स्पष्ट सूचना दिल्या महाविकास आघाडी म्हणूनच तुम्ही निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यावं अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली होती। कुठेतरी त्याला पाठिंबा, त्याला कुठेतरी प्रतिसाद अजित पवारांच्या वतीनं देण्यात येतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण अजित पवारांना खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बघायला गेलं तर शरदचंद्र पवार पक्षातला एक प्रमुख चेहरा होता प्रशांत जगताप यांना नाराजी व्यक्त केली होती। त्यांना आपण राजीनामा देऊ असं म्हटलं होतं, मात्र सुप्रिया सुळे यांना त्यांना मुंबईला बोलवलेले आहेत। कदाचित प्रशांत जगतापांची नाराजी दूर केली जाऊ शकते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत कुठेतरी एकत्र जाऊ शकतो अशा पद्धतीचं सध्या चित्र पाहायला मिळतंय। यातली आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की काँग्रेसचे सतेज पाटील जे महत्त्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यांना देखील स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये काही वेळापूर्वीच सांगितलं की अजित पवारांचा फोन आला होता आणि तो फोन हा पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आला होता। त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी होतीये का आणि अजित पवार महाविकास आघाडीसोबत येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अद्याप या संदर्भातली अधिकृत घोषणा झालेली नाहीये। 25 किंवा 26 तारखेला या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाईल। तोपर्यंत पक्षांमध्ये, दोन्ही पक्षांमध्ये जे काही नाराजीचा सूर आहे तो पूर्णपणे शमवला जाईल आणि एक पाऊल पुढं या निमित्तानं टाकले आल्याचं आपल्याला दिसणार आहे। 25 आणि 26 तारीख अतिशय महत्त्वाची राहणार आहे। या दिवशी आघाडी संदर्भातली घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।